नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये मी सौ रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रियल नंबर मधील पार्ट 5 मध्ये आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये। ओके, सो मग सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 2.4, ज्याच्यामध्ये आता तुम्हाला सवय झालीच असेल व्हिडिओ बघायचा म्हणलं की तुम्ही सर्वांनी टेक्स्टबुक नोटबुक घेऊन तुमची तयारी झालेली असावी। सो फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 2.4 मधला मल्टिप्लाय। फर्स्ट क्वेश्चन पहा, √3 ब्रॅकेट √7 मायनस √3। हा जो √3 आहे ब्रॅकेट मधला तो आतमध्ये दोघांना मल्टिप्लाय होणार। म्हणजे √3 इंटू √7 मायनस √3 इंटू √3। लिहून काढूया आपण ते आता। √3 इंटू √7 √3 इंटू √3 सबट्रॅक्शन मध्ये दोन्ही रूट जे आहेत एकाच रूट मध्ये लिहून काढूया। सो √3 इंटू 7 √3 इंटू 3 7 होणार आहे 21 मायनस 3 इंटू 3 म्हणजे 9 होणार, 3 3 9 आणि √9चा आन्सर मला मिळणार 9। सो तुम्ही आता लक्षात ठेवू शकता हे √3 इंटू √3 म्हणजे 3 होणार आहे। ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे। सेकंड क्वेश्चन, √5 मायनस √7 ब्रॅकेट √2। आता मी काय करणार, हा √2 असा मल्टिप्लाय करणार दोघांना। So I will get √5 into √2 minus √7 into √2. So that will be √5 into 2 minus √7 into 2. So 5 दुने 10 आणि 7 दुने 14। सो इथे तुमचं लास्ट स्टेप मध्ये जे क्वेश्चन होतं तुमचं इथे आन्सर आलं पाहिजे 14। इथे आन्सर पाहिजे तुम्हाला 14, √14 actually। So moving to the next problem, 3√2 minus √3 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 4√3 minus √2 सेकंड ब्रॅकेट मध्ये। मी काय करणार आता, हा √3 मल्टिप्लाय बाय हा पूर्ण ब्रॅकेट आणि मायनस √3 हा पूर्ण ब्रॅकेट। तसं लिहून काढूया माहिती सिंपल स्टेप मध्ये। 3√2 पूर्ण ब्रॅकेट मायनस √3 पूर्ण ब्रॅकेट। आणि आता ह्या टाईपची गणित तुम्ही आता सोडवली होती, बरोबर आहे। मग मी काय करणार, 3√2 इंटू 4√3 3√2 इंटू √2 √3 इंटू 4√3 √3 इंटू √2 ह्या पद्धतीने आपण मल्टिप्लाय मेथडमध्ये लिहून घेऊया अगोदर। सो इट विल बिकम 3√2 इंटू 4√3 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन अगोदर केलं, नंतर 3√2 इंटू √2 केलं मायनस √3 इंटू 4√3 लिहिलं आणि हा मायनस मायनस आता काय झाला होता प्लस, म्हणून हा प्लस साईन आला आहे, प्लस √3 इंटू √2 ह्या मेथडने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे। लक्षात येते? मग नेक्स्ट स्टेपमध्ये इथलं जे जे सिम्प्लिफाय होते ते सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे काय केले बघा, इथे आता हा 3 इंटू 4 लिहिला आणि ह्या √2 आणि √3 एकत्र करून लिहिला। हा 3 ॲज इट इज लिहिला, काय चेंजेस नाही याच्यामध्ये। हा 4 बाहेर काढला आणि √3 एकत्र लिहिलं आणि हे ॲज इट इज लिहिलेलं आहे। ओके, मग यानंतर हा पहिलं जे मल्टिप्लिकेशन आहे 3 चौक 12 आणि या √2 इंटू √3 √6 मायनस 3 √2 इंटू √2 तो येणार आहे 2 √3 इंटू √3 ते येणार आहे 3 आणि 3 दुने 6। लक्षात येते? आता हे झाल्यानंतर मी काय करते बघा, हे मल्टिप्लिकेशन नीट लिहून घेऊया। 12√6 मायनस 6 मायनस 12 प्लस √6। आता 12√6 आणि √6 लाईक टर्म्स आहेत, म्हणजे मी त्यांचं ॲडिशन करू शकते। सो आय विल गेट आन्सर 12√6 प्लस √6 मायनस 6 मायनस 12। फक्त तुम्हाला कळावं म्हणून त्याला जवळ आणून ठेवलेलं आहे। सो आन्सर विल बी 13√6 आणि 12 आणि 6चं सबट्रॅक्शन म्हणजेच ॲडिशन केल्यावर आन्सर किती येणार, -18। दिसायला लांब लचक प्रॉब्लेम वाटते, फक्त रूटमुळे थोडं कन्फ्युजन वाटू शकतं, पण हे सोपं प्रॉब्लेम आहे। नेक्स्ट आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर। ॲक्च्युली आपण आत्ताच पूर्वीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये रॅशनलाइज डिनॉमिनेटर केलं होतं, पण तिथे डिनॉमिनेटरमध्ये सिंगल टर्म होता विदाउट सबट्रॅक्शन ऑर ॲडिशन।
मग नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करायच्या पूर्वी एक थोडंसं आपण मी प्रॅक्टिस सांगते तुम्हाला किंवा प्रॅक्टिस करून घेते. द प्रोडक्ट ऑफ दीज टू बायनॉमियल सड ए प्लस रूट बी ए मायनस रूट बी इज अ रॅशनल नंबर. ह्याचा अर्थ काय, जेव्हा केव्हाही मी ए प्लस रूट बी आणि ए मायनस रूट बी यांचं मल्टिप्लिकेशन करेन तर त्याच्यातला जो आन्सर निघेल तो रूट साईन नसणार आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे काय होणार आहे माझं बघा आता, ए प्लस रूट बी ए मायनस रूट बी आर कॉन्ज्युकेट पेअर ऑफ इच अदर. कॉन्ज्युकेट म्हणजे त्यांचं सेंटरचं जी साईन आहे प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. आणि हा फर्स्ट जो आहे रॅशनल नंबर कसा, तर आपल्याला फॉर्म्युला होता ए प्लस बी ए मायनस बी. आठवते का बघा तुम्हाला, ए प्लस बी अँड ए मायनस बी वॉज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथे ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे, सो ए इंटू ए विल बी ए स्क्वेअर मायनस रूट बी इंटू रूट बी म्हणजे रूट बी इंटू रूट बी. सो आय विल गेट आन्सर ए स्क्वेअर मायनस बी. म्हणजे इथे कुठेही रूट साईन राहत नाही, म्हणून तुमचं पहिलं जे आहे द प्रोडक्ट ऑफ दीज टू बायनॉमियल सर्स इज अ रॅशनल नंबर म्हटलेलं आहे. बरोबर आहे. ह्या मेथडने आता आपण पुढची गणितं सोडवणार आहोत. अँड ईच बायनॉमियल सर्ड इज अ कॉन्ज्युकेट पेअर इज द रॅशनलायझिंग फॅक्टर फॉर द अदर. आता हे तुम्हाला फक्त सेंटेन्समध्ये असल्यामुळे थोडंसं वेगळं वाटत असेल, पण प्रॉब्लेम करत गेले की तुम्हाला लक्षात नक्कीच येईल ह्याच्यामध्ये. अँड द प्रोडक्ट ऑफ कॉन्ज्युकेट पेअर ऑफ अ बायनॉमियल सर्ड इज ऑलवेज अ रॅशनल नंबर, जे तुम्हाला मी आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. मग सुरुवात करूया क्वेश्चनला. रॅशनलाइज द डिनॉमिनेटरला 1/√7 प्लस √2. आता √7 प्लस √2चं कॉन्ज्युकेट पेअर लिहिताना फक्त हा प्लस साईन काय होईल, मायनस. मग जो कॉन्ज्युकेट पेअर येईल त्या पेअरने न्यूमेरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय करायचं ह्या पद्धतीने. सो 1/√7 प्लस √2 आहे तसाच इंटू त्याच्या कॉन्ज्युकेट पेअरने, म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस केलं आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. आता मल्टिप्लिकेशन करताना वरती मी 1 इंटू √7 मायनस √2 ॲज इट इज राहणार, पण डिनॉमिनेटरमध्ये ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करणार आहे मी. तुम्ही बघू शकता इथे दोघांचं ॲडिशन आहे, दोघांचं सबट्रॅक्शन आहे. मी हा फॉर्म्युला यूज करू शकते, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. सो आय विल गेट वरती येणार √7 मायनस √2, खालती दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. जेव्हा मी मल्टिप्लिकेशन करेन मला काय मिळेल, फर्स्ट टर्म जो आहे √7 त्याचा स्क्वेअर, सेकंड टर्म आहे √2 त्याचा स्क्वेअर. सो आय विल गेट √7 मायनस √2, √7चा स्क्वेअर 7, √2चा स्क्वेअर 2. बरोबर आहे. आणि 7 मायनस 2चा आन्सर 5. सो आय विल गेट आन्सर √7 मायनस √2/5. डिनॉमिनेटरमध्ये रूट साईन राहत नाही, म्हणजे ऑटोमॅटिक आपण डिनॉमिनेटरला रॅशनलाइज केलेलं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. पहा सेकंड क्वेश्चन, 3/2√5 मायनस 3√2. आता बघा 2√5 मायनस 3√2चं कॉन्ज्युकेट पेअर काय होणार, हे मायनसचं काय होणार, प्लस. सो त्याने मी मल्टिप्लाय करते. सो 3/2√5 मायनस 3√2 इंटू 2√5 प्लस 3√2/2√5 प्लस 3√2. न्युमेरेटरमध्ये 3 इंटू ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2, डिनॉमिनेटरमध्ये 2√5 मायनस 3√2 इंटू 2√5 प्लस 3√2. हा फक्त ब्रॅकेट राहिले, ते अजून काही नाही. नेक्स्ट स्टेपमध्ये डिनॉमिनेटरमध्ये बघा पुन्हा एकदा दोन टर्मचं ॲडिशन आहे, दोन टर्मचं सबट्रॅक्शन आहे. आय कॅन यूज फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. आणि न्युमेरेटर तसाच ठेवलेला आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 2√5चा स्क्वेअर मायनस 3√2चा स्क्वेअर. मग हा होईल 3 इंटू
2√5 प्लस 3√2 आणि डिनॉमिनेटरमध्ये, आता डिनॉमिनेटरमध्ये पण बघा हा 2चा स्क्वेअर करावा लागेल मला अगोदर. 2चा स्क्वेअर होईल 4, √5चा स्क्वेअर होईल 5. लक्षात येते? सो यू विल गेट 2चा स्क्वेअर 4, √5चा स्क्वेअर 5, 3चा स्क्वेअर 9 आणि √2चा स्क्वेअर येईल 2. लक्षात येते का? हां, आता न्यूमरेटर मी चेंज करतच नाही अजून. डिनॉमिनेटरमध्ये 4×5 20 आणि 9×2 18 ह्या पद्धतीने तुम्ही मल्टिप्लाय करणार. 20 + 18 2. सो हे मी लिहून काढते. माय आन्सर विल बी 3 ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 अपॉन 2. ह्या पद्धतीने आता आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम 4/7 प्लस √3. 7 प्लस √3चं कॉन्ज्युगेट पेअर येणार 7 - 4√3. पण न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये दोघांना मी मल्टिप्लाय केलं. न्यूमरेटरमध्ये 4 × ब्रॅकेट 7 - 4√3. डिनॉमिनेटरमध्ये दोन्ही ब्रॅकेटमध्ये लिहिलं 7 + 4√3 7 - 4√3. न्यूमरेटर तसंच ठेवते मी, काही चेंजेस करत नाही आहे. आणि डिनॉमिनेटरमध्ये फर्स्ट टर्म कोण आहे 7 त्याचा स्क्वेअर मायनस 4√3चा स्क्वेअर. न्यूमरेटर तसाच राहिला. 7 × 7 = 49, 4चा स्क्वेअर 16 आणि √3चा स्क्वेअर 3. ते 16 काय होईल आता? 16 48 होईल. सो 4 × ब्रॅकेट 7 - 4√3 49 - 48. 49 - 48चा आन्सर येईल 1. सो 4 × ब्रॅकेट 7 - 4√3 अपॉन 1. आता जो 1 आलेला आहे तो नाही लिहिला तरी चालेल. सो तुमचा आन्सर विल बी 4 × ब्रॅकेट 7 - 4√3. ओके, मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम इज √5 - √3 अपॉन √5 प्लस √3. ओके, लगेच घाई करून तुम्ही म्हणाल दोन्ही कॉन्ज्युगेट पेअर तिथेच दिलेले आहेत. असू देत, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय करायचं आहे, फक्त डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये कोण आहे? √5 प्लस √3. बरोबर आहे. मग मी काय करणार आहे, √5 प्लस √3चं कॉन्ज्युगेट पेअर काय आहे? √5 - √3. त्याने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. म्हणजे आपल्या ज्या स्टेप आहेत त्या स्टेबल ठेवायच्या, त्याला काही चेंजेस करायच्या नाहीत. सो आय विल गेट √5 - √3 अपॉन √5 प्लस √3 इंटू √5 - √3 अपॉन √5 - √3. न्यूमरेटरमध्ये मला मिळेल √5 - √3 दोनदा मिळते. सो आय कॅन राईट दॅट स्क्वेअर √5 - √3 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि खाली मला मिळते √5 प्लस √3 √5 - √3. सो फर्स्ट टर्मचं स्क्वेअर √5 स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर √3चा स्क्वेअर. तर न्यूमरेटरमध्ये जो आहे √5 - √3 ब्रॅकेट स्क्वेअर, तिकडे मी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तुम्हाला आठवलं तर बरे बाबा. a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, बघा बरं आठवते का? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला मी यूज करणार आहे. म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर -2 इंटू प्रोडक्ट ऑफ बोथ द टर्म्स प्लस लास्ट टर्म स्क्वेअर. हे करून आपण सिम्प्लिफाय करणार आहे. डिनॉमिनेटर आता तुम्हाला सिम्प्लिफाय करायला यायला लागले. ओके, सो न्यूमरेटरमध्ये पहिला टर्म आहे √5चा स्क्वेअर मायनस 2 इंटू पहिला टर्म √5 इंटू √3 सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे √3चा स्क्वेअर. डिनॉमिनेटरमध्ये √5चा स्क्वेअर 5 आणि √3चा स्क्वेअर येणार आहे 3. यानंतर मग √5चा स्क्वेअर 5,
हा 3 × 5 3 5 15, मग त्याला मी लिहिलं आहे -2√15 प्लस √3² 3 आणि डिनॉमिनेटरमध्ये जो आहे 5 - 3. आता न्यूमरेटरमध्ये काय करणार मी, हा जो तुमचा 5 + 3 आहे ह्याला सोडून घेऊ आणि 5 - 3 आहे त्याला सोडून घेऊ. सो 5 + 3 आहे 8 - 2√15 आणि 5 - 3 आहे 2. हे तुमचं ऑलमोस्ट आन्सर आलेलं आहे. आता इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बरेच जण जी खूप मोठी चूक करतात ते काय करतात, हे 2 असं कॅन्सल करतात आणि आन्सर लिहितात 8 - √15, जे चुकीचं आन्सर आहे. किंवा काही जण काय करतात तेही सांगते, पुढचं डायरेक्टली करतात बेचोक 8 4 - 2√15. हे सुद्धा आन्सर तुमचं चुकीचं आहे. तुम्हाला ॲक्च्युली काय करायचं आहे इथे की न्यूमरेटरमधनं 2 कॉमन काढायचा. जेव्हा आपण 2 कॉमन काढणार, बेचोक 8 आणि हा 2 बाहेर कॉमन ऑलरेडी येणार, म्हणजे हा 2 निघाल्यामुळे आतमध्ये कोण उरतं, फक्त 15 आणि डिनॉमिनेटरमध्ये येणार फक्त तुमचा 2. ही मेथड आहे, लक्षात ठेवा. जे तुम्ही अगोदरची मी तुम्हाला सांगितले जे तुम्ही चुकीचं करता तसं करू नका. सो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आता काय करते, 2 कॉमन काढते. सो 2 ब्रॅकेट 4 - √15/2. आता तुम्ही हा 2 कॅन्सल करा आणि मग तुम्हाला आन्सर मिळेल 4 - √15. 4 - √15. लक्षात येते. यानंतर आपण धड्याच्या शेवट पार्टला ऑलमोस्ट आलेलो आहोत. पार्ट 6 मध्ये पुढचा जो पार्ट असणार आहे तो असणार आहे लास्ट एक्सरसाइज, आणि तोही खूप लहान एक्सरसाइज आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा सगळे एक्सरसाइज सोडवून काढा, प्रॅक्टिस करा. भेटूया आपण पार्ट 6 मध्ये. धन्यवाद.